नमस्कार, आज आपण पन्ह्याची रेसिपी बघत आहोत। तर इथे पन्ह बनवण्यासाठी मी 2 तोतापुरी आंबे घेतलेले आहेत। याला पोपटी आंबे सुद्धा म्हणतात। याचा गरही भरपूर पडतो आणि हे कमी आंबट असतात, त्यामुळे पन्ह बनवण्यासाठी हे आंबे नेहमी घ्यावेत। आंबे मी 10 मिनिट पाण्यात ठेवले होते आणि आपण छान कोरडे करून घ्यायचे आहेत। पाण्यात ठेवल्यामुळे याची सालं सुद्धा पटकन निघतात। सालं काढून आपण हे एका भांड्यात घालून आपण कुकरमध्ये हे 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या डब्यात मी हे 2 आंबे ठेवलेले आहेत सालं काढून। यामध्ये 2 लवंगा आणि 2 काळी मिरी टाकल्या आहेत। 4 ते 5 शिट्या आपण याच्या करून घ्यायच्या आहेत। पाणी न टाकता मी हे कुकरच्या डब्यात ठेवले आहेत, वाफवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत झालेले आहेत। गर त्याचा छान सुटलेला आहे। पाणी न टाकता सुद्धा छान वाफवले गेलेले आहे आणि त्याचा गर एकदम कापसासारखा मऊसूत असा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता साल काढून पाणी न टाकता आपण उकडून घेतलेला आहे। गर काढण्यासाठी आपल्याला काही मेहनत करावी लागत नाही आणि पूर्ण गर सगळा कोळीपासून वेगळा होतो। अगदी कोळी एकदम धुतल्यासारखी स्वच्छ अशी निघते आणि भरपूर गर पडतो। त्यामुळे साल काढून आपण आंबे वाफवून घ्यायचे आहेत। आता हे मी 2 बॅचमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते आहे। एकाच वेळेला होणार नाही। पाऊण वाटी मी गूळ घेतला आहे। तुम्ही जर साखर घेत असाल तर साखर सुद्धा तुम्ही एवढीच घ्या, कारण पन्ह बनवतोय आपण, उन्हाळ्यासाठी बनवतोय, तर थोडंसं आंबट हे लागलंच पाहिजे। अगदी उसाच्या रसासारखं पण त्याला गोड नाही बनवायचं आहे। त्यामुळे मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे आणि इतर आंब्यांपेक्षा हे आंबे कमी आंबट असतात। आणि 2-3 आल्याचे तुकडे आपण किसून यामध्ये टाकले आहेत। यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस टाकूया। 1 चमचा बडीशेप टाकली आहे, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा वेलची जायफळची पूड आणि 1 चमचा साधं मीठ टाकलेलं आहे। मीठ मोठा 1 चमचा भरून टाकलेला आहे आणि काळं मीठ अर्धा चमचा टाकलेला आहे। आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून छान वाटून घ्यायचं आहे। 2 बॅचमध्ये मी वाटते आहे, नंतर आपण हे दोन्ही एकत्र करायचं आहे। वाटलेलं आंब्याचं हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। उरलेलं मिश्रण वाटताना याच्यामध्ये मी 1 चमचा काळी मिरी पूड टाकून घेतली आहे। आपण पन्ह उन्हाळ्यात पितो, उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी पितो, यावर मिरचीचा वापर वगैरे न करता मी काळी मिरी पूड, बडीशेप, वेलची जायफळ याचा वापर केला आहे। यामुळे चव सुद्धा छान लागते आणि पचन सुद्धा चांगलं होतं। आपण हे सर्व दोन्ही मिश्रण एकत्र करून घेतले आहेत। ग्लासामध्ये 3 ते 4 चमचे आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थंड पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। 10 मिनिटापूर्वी अर्धी वाटी पाण्यामध्ये 2 थेंब मँगो फूड कलर टाकला आहे आणि थोडेसे केसरचे धागे सुद्धा टाकले आहेत। यामुळे रंग छान येतो आणि केसरचा एक सुवास देखील येतो पन्ह्याला आणि चव खूप छान लागते। 2 बर्फाचे खडे टाकून आपण हे सर्व करायचं आहे। अगदी वेगळ्या चवीचं मस्त असं हे आंब्याचं पन्ह तुम्ही सुद्धा एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे पन्ह्याचं ते एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। 8 ते 10 दिवस तुम्ही हे वापरू शकता। हवं तेव्हा 2-3 चमचे मिश्रण पाण्यात टाकून हे घेऊ शकता। केव्हाही उन्हातून आलेल्या लोकांना देण्यासाठी पटकन तयार करून देता येतं। दुपारच्या वेळेला हे पन्ह तुम्ही केव्हाही बनवून पिऊ शकता। बनवून पहा, आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।